भैया, अरे यंदा भरती कधी लागती रे? अरे बरं कवा का लागा ना, आपण प्रॅक्टिस सोडायची नाही, प्रॅक्टिस मध्ये राहायचं. आज ना उद्या लागलच की. अय फौजी, अरे 4 वर्ष झालं, यंदा तरी होतीस का नाही भरती? अरे तुझा भाऊ पण मजुरी करणार आणि तू पण मजुरी करणार. या नाद सोडून त्या बारक्याला पण नादाला लावलेस आणि काय तू? ए काय म्हणला? जाऊ दे, भरती झाल्याला उत्तर देऊ. भयकार मला तो अडवलं. ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगू का? बोल की. अरे तू जेव्हा 4 वर्षाचा होतास तेव्हा आपला आईबाप आपल्याला सोडून गेलं. तेव्हा तुला काय कळत नव्हतं रे, पण मला चांगलं आठवतंय. जेव्हा शेवटचा श्वास आपली आई घेत होती तेव्हा दादाने एक आईला वचन दिलं, वचन कोणतं रे? तुमच्या माघारी कधी ह्या दोघांना काही कमी पडून देणार नाही. आणि तेव्हापासून दादाने आपल्याला आजपर्यंत काहीच कमी पडून दिलं नाही. समजतंय का तुला? हो रे भैया, मला सगळं समजतंय. चल, उशीर झालाय. आता गाव काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता वर्दी घालायची तर आपल्या दादासाठीच.